हॅलो गाईज. तर आज खूप दिवसानंतर मी व्हिडिओज बनवते आहे. फायनली मला टाईम भेटला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की माझी मम्मी, माझे पप्पा दोघं पण फिरायला चाललेत आणि जे ते आपलं आपलं सेपरेट चालले. आणि मी फिरण्याचं वय, त्या वयात मी ऑफिसला जाते, कॉलेजला जाते, पेपर्स देते आणि माझ्या मम्मीने ते मस्तपैकी फिरतायत माझ्यावरती घराची जबाबदारी टाकून. गेलतो आता मम्मीची शॉपिंग करायला, तिला ड्रेस घ्यायला, तिला चप्पल घ्यायला, तिला उद्या संध्याकाळी जायचं म्हणून. आणि आता पप्पांप्राप्ती गेले पप्पांची शॉपिंग करायला, त्यांना आत्ता जायचंय म्हणून. आणि ते मस्तपैकी माझ्या मम्मीची शॉपिंग झालेली आहे. मम्मी, कसा होता तुझा माझ्यासोबतचा तुझा शॉपिंग एक्सपिरियन्स? माझी चांगली चॉईस आहे की नाही? कलर कोणी चॉईस केला? विषय कलरचा नव्हता, तर तुलाच घालायचा होता. सो तो कलर तुझ्यावरतीच डिपेंड होता ना, तुला कोणता आवडतो. मी थोडी जबरदस्ती करू मी काढून शकते. दिला की नाही तो पीस पण. पण कोऑर्ड सेट होता, मी तुला दाखवलं की हा किती छान आहे. नाही, मी बाई, तुला तू कधी माझं ऍप्रिसिएशन देऊच नको मला, सगळं क्रेडिट स्वतःलाच घे. नाही, मी तुला म्हटलं संस्कृती हा ड्रेस. हा ठीक असं आहे, बोलले. तुझंच खरं, हा. तुझंच छान, हा, तू सगळं तुलाच म्हणली ठीक येतं. आहे घे म्हणून मग मी घेतला. मग मी माझा कलर चॉईसचा कलर घेतला. झालं हा झालं स्वतःच खरं ना. हा. गाईस, काय ती तशीच करते दरवेळेस माझ्यासोबत. असू दे. तर पप्पा माझे चालले कोकणला, त्यांच्या ऑफिसची ट्रिप चालली आहे म्हणून. माझी मम्मी तिच्या मैत्रिणींसोबत चालली. मी घरात बसलीये बाई, घरात बसली मी. माझी आई मला कुठे जाऊन देत नाही. मी पण हिच्यासारखी म्हातारी झाली का फिरणार, जर नवऱ्याने परमिशन दिली तर. आणि नाही दिली तर तेव्हा पण घरात बसणार. तेव्हा मग मी मम्मीला बोलणार की माझ्या आईने मला जाऊन नाही दिलं म्हणून मी आज घरात आहे. पण मी पण जाणार पुढच्या वर्षी, पैसे साठवून. मग जाऊन देणार ना मला आता पुढच्या वर्षी. मी तुला ह्या वर्षी जाऊन दिलं. मम्मी, डील नाही यार, काय संबंध यार. तू चालली, मी तुला काय बोलले का? आता मग तू पुढच्या वर्षी मला पण जाऊन दिलं पाहिजे ना. माझं पण हेच आत्ता फिरण्याचं वय ना, मग मी कधी जाणार ना. सांग ना मम्मी, देणार ना जाऊन? हा बोल. मी जाणार पुढच्या वर्षी. मी लग्नाच्या आधी सगळं फिरून घेणार आणि मग लग्न करणार. जोपर्यंत तुम्ही मला फिरून देत नाही, मी लग्नच करणार नाही. आय गॉट इट. देणार ना फिरून आता. बघा, तुला काय, मी तुला बोलले मला तुझ्यासोबत यायचंय, मी बोलले मला तुझ्यासोबत यायचं, मग तुला का माझ्यासोबत यायचंय? चल, मला यायचं. मला सुट्ट्या नाही, माझ्या पेपर आहेत. माझ्या पेपर बघून तू ट्रिप ठरवायची ना तुझी. माझ्या पेपरच्या टायमिंगला काय ठरवलीस? आणि घर कोण सांभाळणार? हा, मी कशी आता तुम्ही चाल्यावर घर सांभाळते तसंच मी जाईन तेव्हा तू मी घर सांभाळायचं. कळलं? अशी मी सांभाळतच होते. तू महाकालला गेलीस ते मी फॅमिली सोबत गेले, फ्रेंड सोबत नव्हते गेले. ओके, मग मी पण आता जाणार नाही, शांत बस. फ्रेंड्स आहेत ते. माझे कोणी फ्रेंड नाहीत का? बट ठीक आहे ना, मावशीच्या फ्रेंड्स तुझेच फ्रेंड्स आहेत ना. ते मावशी उगाच रिझन झाली. पण तू चालली तर फ्रेंड सोबतच आहे. मी पण जाणार पुढच्या वर्षी, नक्की जाणार आहे. या मम्मीने स्वतः घालवण्यामध्ये मीठ टाकलं नाही भातात. मला म्हणते तुझ्या नादात मी मीठ टाकले का नाही. स्वतःच लक्ष नसतं, उगाच माझ्यावरती भांडा फोडायचं नाही का. घरात काही झालं का, संपूनच केलं. आदत होगी बस, और कुछ नाही. तर मी आता मध्ये उज्जैनला पण गेलते, तर तिकडेचे पण मी ब्लॉग्स केलेत. बट ते अजून एडिट करायला मला टाइमच भेटलेला नाही, कारण की मी तिकडून आले, मग माझे एक्झाम्स चालू झाले, मग मी आता एक्झाम्स देते, ऑफिसला जाते. सो या सगळ्या गडबडीत माझं ते एडिटिंग राहिलेलं आहे. पण लवकरच मी ते एडिट करेन आणि ते पण टाकेन. आणि मेन म्हणजे मम्मीची माझी टीम झालेली आहे आणि पप्पांची प्राप्तीची टीम झाली आहे, कारण की प्राप्तीसोबत आम्ही दोघे भांडलोय. सो माझी मम्मीची टीम झाल्यामुळे तिने पप्पांसोबत पॅचअप केलेलं आहे. तिची पप्पांची टीम बनवली, जे की पप्पा आमच्या सोबतच आहे, पप्पांचं काही नाही असं. तर ती मम्मीशी माझ्याशी बोलतच नाहीये आणि पप्पांना ती जबरदस्ती घेऊन गेली की चलाच तुम्हाला शॉपिंग करायचीच आहे असं करून. आणि आज खरं तर मम्मीची शॉपिंग करायची, तर मम्मीने मला बर्थडे गिफ्ट दिलं नव्हतं. सो मी तिच्याकडून माझं बर्थडे गिफ्ट पण वसूल केलेलं आहे.
ते मी तुम्हाला दाखवेन नंतर. खूप मस्त असं सिम्पल सोबर ड्रेस घेतलेला आहे मी माझ्या चॉईसने. फायनली मी ब्लॅक कलरवर न जाता व्हाईट आणि पिंक कलरचा चॉईस केलेला आहे. फर्स्ट टाइम माझी नजर काळ्यावर न जाता ब्लॅक व्हाईटवरती गेली. सो माझ्या मम्मीने असं खुशीने घेतला की चल भाई काळ्या तर नाहीये ना, पांढरच आहे. मम्मीने असं एकदम खुशीने घालून टाकला. सो मी तो ड्रेस मला दाखवेल नंतर. आता सध्या तरी माझी मम्मी जेवण करते. आणि सगळ्यात मेन गोष्ट ही सांगायची होती की आता मम्मी तर चालली आहे उद्या आणि ती येणार आहे. मम्मी कधी येणार आहे? मंगळवारी ना. तर ती येणार आहे मंगळवारी आणि मंगळवारी ती येईपर्यंत घरात सगळं जेवण नाश्ता वगैरे वगैरे सकाळचं दुपारचं संध्याकाळचं मला करायचंय गाईस, मला करायचंय. आणि हा व्हिडिओ बघून माझ्या बहिणीला माझ्यावर दया नाही येणार. ती नाही बोलणार की मी येते करून देते, मलाच करणे. तुम्हाला त्या गोष्टीचं टेन्शन आलंय की मला करायचंय पुढचे 2-3 दिवस. तर ही उद्या संध्याकाळी झाली म्हणजे पुढचे 3 दिवस. मग मी मंगळवारी कधी येणार? तुम्ही संध्याकाळी सकाळीच ना. 2च दिवस करायचे. उद्या संध्याकाळी जाणार म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंतच करणार. मला रविवारचं करायचं आणि सोमवारचं करायचंय फक्त जेवण. तरी पण सकाळी लवकर. मंगळवार नाही मम्मी, मंगळवारचं तरी पण मला यायला उशीर होईल ना, पण तू थोडाफार काहीतरी. ठीक आहे मम्मी, हे 3 दिवस करणंच आहे. रविवार सोमवार मंगळवार 3 दिवस त्याचं जेवण करायचं आहे मला. मेन म्हणजे मला सकाळी लवकर उठून बनवावं लागेल. माझ्या मम्मी अशी खुशी खुशीने चालली. चल आता हिला कळण. मम्मीला एवढा आनंद झाला का ती भांडी अपडेट सुटली घरामध्ये. तर आता ही गेल्यानंतरचे मी तुम्हाला ब्लॉग्स दाखवणार की मला पण जेवण येतं बनवता. मी पण जेवण करते, मला येतच जेवण, फक्त मी करत नाही. आणि माझी मम्मी मला सारखे डोमणे मारते, लग्न झालं कसं होणार, लग्न झालं कसं होणार. अरे येतं जेवण बाई, करत नाही. फक्त वेळ आल्यावरती माणूस करतोच आणि तेव्हा मला करायचंच आहे. तर मी आत्तापासूनच का करू ना. आत्ता माझी ऐशोआरामात जिंदगी चालली तर मी ती ऐशोआरामात घालवेल ना. नंतर करणंच आहे मला जेवण दुरीमांडी. तर मी ती डब्बाच करेन. सध्या मी लाईफ एन्जॉय करते. जॉबला जाऊन, कॉलेजला जाऊन, नाकी फिरून. खरी लाईफ माझी जर एन्जॉय करून करत असेल तर माझी मम्मी करते. मस्तपैकी फिरतीये. मागे पण गेलती ती तिच्या फ्रेंड्स सोबत. कुठे गेलतीस मम्मी तेव्हा? गेलती फ्रेंड्स सोबत तुझ्या, म्हणजे मावशी सोबतच. गिरनार ना. गिरनारला गेलेली. मी अख्ख्या आयुष्यात कधी गिरनारला गेले नाही. माहित पण नव्हतं कुठे. ती गिरनारला जाऊन आली. मला अलिबाग सोडून दुसरं काही माहितच नाही. माझ्या ट्रिप जेवढ्या झाल्या त्या अलिबागलाच झाल्यात. मग कोणासोबत करणार. 10 वेळा त्या अलिबागला जाऊन आले मी. अलिबाग सोडून कुठे गेलेच नाही. आता फर्स्ट टाइम मी कुठेतरी वेगळीकडे म्हणजे उज्जैनला गेले. नाही तर माझ्या दुसरीकडे कुठेच ट्रिप झालेला नाहीये. उज्जैन हे नवीन मला इंट्रोड्यूस झाले लोकेशन. ऐकत होतं लोकांचं. जाऊन आले फायनली. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. आजच्यासाठी एवढंच. मम्मी सगळं एवढे छोटे किती चप्पल मला बसतच नाही. टू स्मॉल फॉर मी. आणि पप्पांची चप्पल त्यांच्या पायाच्या मानाने एवढी छोटी की ती मला परफेक्टली बसती आहे. ओके वेट. ओके. तर अशा प्रकारे माझा पाय किती मोठा आहे, म्हणजे छान आहे. ॲक्च्युली मला आवडतात. गुड गुड गुड.